बाजूला श्रीराम कसळी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना आणि प्रथम फलंदाजी करताना एनसीसी नारंगी। दोन्ही संघांना भरपूर शुभेच्छा। आमच्या समालोचन कक्षामधून कसराली आणि नारंगी या दोन संघांमध्ये फायनल मध्ये जाण्यासाठी ही रेस सुरू होती आहे। या रेस साठी प्रत्येक प्रेक्षकाने त्यांना देऊया आपण शुभेच्छा टाळ्यांच्या वर्षावात। गेम ऑन सेमीफायनलचा पहिला बॉल विनीतच्या हातामध्ये, पहिलाच बॉल, व्हॉट अ स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग लेग नाही तर डीप पॉइंटच्या मधोमध चौकाराच्या दिशेने। काय सुरुवात, जबरदस्त सुरुवात। अशा सुरुवातीची गरज प्रत्येक संघाला असं जेव्हा त्याला प्रथम फलंदाजी करायची असते। पहिल्या बॉलवर चौकार, दुसरा बॉल हवेमध्ये आहे पण त्या क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये आहे। वैभव असेल तर होणार नाही कुठली चुकी, अचूक कलेक्शन, फलंदाज बाद। थँक्यू यशवंतजी। ज्या पद्धतीने गीत रचलं गेलं, जेव्हा या जाणता राजा चषकाचे आपण विचार केलाय, झालाय मानता झालाय, सन्मानता झालाय आणि प्रत्येक प्रेक्षकांच्या हृदयामध्ये घर करणारा झालाय हा जाणता राजा चषक। बघा चौकार आला, पहिला बॉल फलंदाज होता धीरज पाटीलचा, परंतु दुसरा बॉल विनीत सांगतोय की हा बॉल माझा होता, तू तैयार है तो मैं भी तैयार हूं, तूने अगर चौका मारा तो मैं विकेट लेने के लिए भी तैयार हूं। हा चेंडू आणि फलीचा संघर्ष आहे। हा संघर्ष जो जिंकेल तो सरळ जाईल धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप या संघासोबत या जाणता राजा चषकातील फायनल खेळण्यासाठी। 2 चेंडू 4 धावा 1 विकेट हे समीकरण पहिल्या इनिंग मधला, पहिल्या षटकामधला आपल्याला पाहायला मिळत आहे। विनीत पुन्हा सज्ज होतोय, न्यू बॅटर हरीश आल्याला बिग करण्याचा प्रयत्न, विकेट मिळेल का नाही आहे। नो मॅच लँड मध्ये चेंडू होतो ट्रॅव्हल, विकी कलेक्ट करतोय, तत्पूर्वी सिंगल मिळते आहे। लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आत आहे, त्यामुळे वारंवार या क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला जेव्हा सिंगल घेतली जाईल ना, तेव्हा स्ट्राईक रोटेट केली जाईल ना सिंगलने, तेव्हा वारंवार फेरफार पाहायला मिळेल। पॉवर प्ले आहे त्याच्यामुळे फक्त आपण पहिल्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत। सँडी मैदानाच्या आत आहे, एक सँडी समालोचन कक्षामध्ये आहे। सँडी साठी बॉल, खडे खडे मनगटाचा वापर, लॉंग ऑफ क्लिअर, षटकार। थँक्यू यशवंतजी। चौकार, विकेट, षटकार, या बॉलवर काय हलक्या हाताने खेळून काढलाय, सिंगल मिळेल। सँडी तयार होता की हा बॉल मला उडवायचा आहे, परंतु तितकंच डोक्याचा वापर केला। आपण पहिला गोलंदाज विनीत याला एक नवोदित सितारा या वैतरणा परिसरामधील पाहायला मिळतोय आपल्याला, आणि याच खेळाडूने जो याच मैदानावरती सत्यसाई नॅशनल लीग झाली होती जी खार्डी संघाने जिंकली होती, त्यात महत्त्वाची भूमिका याच गोलंदाजाने बजावली होती। तो विनीत आपल्याला गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळतोय। ओ सुरेख बॉल, तितका चांगला फटका आहे, विकी आहे, एक उत्तम दर्जाचा क्षेत्ररक्षक, चपल क्षेत्ररक्षक म्हणून त्याची ओळख या पूर्ण वैतरणा परिसरामध्ये आहे। तो सोडणार नाही आहे, तो कुठलीही संधी सोडणार नाही आहे। इथे संधी सोडली नारंगी टीमने, ही धाव व्हायला हवी होती। बघा आता अशा स्टेज मध्ये तुम्ही आहात की तुम्हाला प्रत्येक याच्यावर धाव घ्यायची आहे, प्रत्येक चेंडूवरती जिथे जिथे खेळाडू थंड पडेल तिथे तुम्हाला मात्र धावा घ्यायची आहेत। एक षटकाचा खेळ संपला गेलाय, 13 धावा फलकावरती आहे। सेमीफायनल जाणता राजा चषकाचा आपल्याला पाहायला मिळत आहे 2025-26चा भव्य दिव्य आयोजन, आणि त्यात महत्त्वाचा भाग म्हणजे प्रेक्षकांचा अफाट प्रतिसाद या स्पर्धेला मिळालाय। अजून एक आकर्षण आहे या स्पर्धेचा, थोड्याच वेळात त्याचा देखील तुम्हाला मनमुराद आनंद घ्यायला मिळेल, कारण इथे आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आमचे लाडके रुपेश गायवाड,
जे बिलॉंग करतात वसई गोखिवरे यांच्याकडून तुम्हाला एक चांगली मेजवानी मिळणार आहे, पण तू काय असेल ते अजूनही गुपित आहे. सरप्राईज पॅकेज ज्याला म्हटलं जाते ना, त्या जो आम्ही शिल्लक ठेवलेला आहे. जवळपास आपण पाहिलं एक षटकाचा खेळ संपला गेला आहे. चांगलं षटक, एक षटकार जरूर आला तरी सुद्धा 13 धावा आहेत. एक विकेट महत्त्वाचा मिळवला आहे. धीरज पाटीलला मैदानाच्या बाहेर धाडलं गेलं आहे. संदीप किनी मैदानाचे आहेत आणि त्याच्यासोबत हरीश याला आपण पाहू शकतोय. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन आहे. हर्षद आलाय. अर्चदचा पहिलाच बॉल अलॉंग द कार्पेट खेळून गेलाय. विकी पुन्हा सज्ज आहे. लॉंगा पट्ट्यामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव, सिंगल मिळते आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट केली जाते. फेरफार केला जाईल क्षेत्ररक्षणामध्ये. सेकंड ओव्हर पॉवर प्लेचा आहे, त्यामुळे 3 क्षेत्ररक्षक आम्हाला सर्कलच्या बाहेर दिसतात. ऑफसाईडचा विचार केला तर वैभव स्वतः डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधोमध आहे. त्यानंतर ऑन साईडला विचार केला, लॉंग ऑफ पट्ट्यामध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे. मिडॉनला विकी स्वतः हजर आहे आणि मिडॉन क्षेत्रामध्ये विनीत याला आपण पाहू शकाल. श्रीराम कसराळी आणि NCC नारंगी या 2 संघामध्ये सेमीफायनलचा मुकाबला आज सुरू आहे. जाणता राजा चषक 2025-26चा. ओ सुरेख बॉल, किप्परने चुकी केली होती कदाचित बॅटला, तर बॉल ब्रश केला होता. कुठली धाव नाही आहे. दबाव आहे, जशी मॅच असते ना तसा दबाव असतो आणि तो दिसतोय. ब्लॉकोमध्ये बॉल काहीच समजलं नाही. सँडियाला निर्धाव स्वरूपात निघून गेलाय. गुणवंत गोलंदाजी, उत्तम दर्जाचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे, पण तितकीच चांगली फलंदाजी पाहायला मिळत आहे. संदीप किनीकडून आणखी एक दमदार हिट षटकार. यशवंतजी, थोड्याच वेळात या मैदानावरती बरंच काही होणार आहे. त्याची आपण कल्पना देखील केली नाही आहे. काय काय होणार आहे, कोण कोण येणार ते देखील सांगेल, पण ते कोण घेऊन येणार हे सरप्राईज आहे. खेळायचं होता, जमलं नाही व्यवस्थित. धाव घेऊ की ना घेऊ द्विधा मनस्थिती होती. संदीप आणि हरीश याला आपण पाहिलं, पण एक धाव परिपूर्ण झालेले आहे. सिंगल येते. धावसंख्येत थोडासा बदल होतोय, कारण नारंगी संघ देखील जाणून आहे की या संघाने नायगाव संघासोबत 77 धावा चेस केल्या आहेत, म्हणून आपल्याला धावा ह्या चांगल्या पद्धतीने लावाव्या लागतील. 1.4 चेंडूचा खेळ, 21 धावा, 1 गडीचा पतन आपण या सध्या मॅचमध्ये पाहिलंय. पुढील बॉल नाही, पुन्हा एकदा निर्धाव बॉल निघून जातोय. उत्तम दर्जाची गोलंदाजी बघा, चौकार लागतात, षटकार लागतात, परंतु आपली लाईन जी आहे ना हे गोलंदाज सोडत नाहीये. अगोदर आपण विनीतला देखील पाहिलं होतं, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण हर्षदला देखील पाहतोय. षटकार आला तरी सुद्धा त्याने या षटकामध्ये 2 डॉट बॉल काढलेत, 2 सिंगल दिलेत, 5 मध्ये फक्त 8 खर्च केलेत. अलग कार्पेट खेळून गेलाय. मिड विकेट आहे. वैभव हा तर सोडणार नाही कुठली संधी, भले त्याच्या हातामध्ये बॉल असो बॅट असो. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या टीमसाठी नेहमीच चांगलं प्रदर्शन त्याने केलंय. 2 षटकाचा खेळ संपला गेलाय. 2 षटकामध्ये 11च्या सरासरी झाले आहेत. 1 विकेट आणि 22 धावा नारंगी संघाच्या. येणारे 3 षटक आहेत. तत्पूर्वी वळूया आपण DJ यशवंतकडे, ऐकूया संगीत आणि नंतर येऊया या सेमीफायनलच्या मॅच मध्ये. आयोजक भारी प्रकाश कदम, डॅशिंग महेश भोईर, असतात सोबत जय पाटील, आयोजक तेज भोईर, आयोजक शैलेश किनी आमचा रुबाब आहे साऱ्यांचा, आयोजक शैलेश किनी आमचा रुबाब आहे साऱ्यांचा. यशवंतजी, नुकतीच माहिती आमच्यापर्यंत पोहोचले. प्रेक्षक आता तयार राहा, सेमीफायनल सुरू आहे, फायनल येणार, परंतु या मैदानात बरेच आता चित्रपट सृष्टीचे बरेच सितारे येणार आहेत. त्यांची नावं तुमच्यापर्यंत पोहोचवेन, कारण ते तुमच्या भेटीला आता थोड्याच वेळात येणार आहेत. 2 षटकाचा खेळ संपला गेलाय. धावा झाल्या त्या 11, सरासरीने 22 धावा. जर आपण 19च्या दशकामध्ये गेलो, या चेंडूत आपण विनीत आलाय. ओह व्हॉट अ बॉल, बॅट चेंज, विकेट मिळालाय, महत्वाची विकेट. हरीशच्या खेळीला फुल स्टॉप.
दादा कोणके देखील वा, तो आला तर जाम मजा येईल. मकरन अनसपुरी आला तर अजून सोने पे सुहागा. बघा ही नावं जी घेतो ना त्याचं थोड्याच वेळात आपल्या मैदानावरती येणार आहे. इथे विकेट मिळाला आहे. त्यानंतर तुम्हा सर्वांचा 19च्या दशकामधला राजकुमार ज्याने तो पण येणार आहे. सध्या आपण मैदानाच्या दिशेने वाटचाल करतोय. अमरीश पुरीला तर कोण विसरणार आहे बापरे. त्याच्या समवेत मराठी याची राज ठाकरे. पुढील बॉल फटका फसला. संधी आली, संधी कमावली गेली. अजून एका विकेटचं झालं पतन. त्यानंतर आपण पाहिलं शरद पवार देखील येणार आहे. त्याच्या भेटीला रामदास आठवले देखील येणार आहे. अरे त्याच्यासमोर जाऊ दे, आपल्या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील येणार आहे इथे. बघा जाणता रसिक कुठल्या कुठे जाऊन पोहोचलाय. आणि जर पाहिलं त्याला टक्कर देणारा बुलंद आवाज सनी देओल हमारे पाजी भी आने वाले हैं. आणि या सर्वांवर राज्य करणारा हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये अमिताभ बच्चन उभे आने वाले. तर कुठेही जाऊ नका, याचा आनंद जर घ्यायचा आहे लाईव्ह स्वरूपात तर टी व्हीवर मोबाईल पाहून मजा नाही येणार. इथे या मैदानावरती यावं लागेल, या जाणता राजा चषकामध्ये यावं लागेल. आणि त्यानंतर ज्यांच्यामुळे हा महाराष्ट्र दणाणला गाजला बाळासाहेब ठाकरे देखील इथे येणार आहेत. तर चला सज्ज व्हा. ती फायनल येण्याच्या अगोदर आपल्याला सर्व इथे भेटणार आहेत. काय मॅच चालली आहे. आणि मी नुकतंच एक वक्तव्य करून आलोय, कदाचित जे भाकीत करून आलाय. कारण बोलणं आणि होणं यात जमीन आणि आसमानचा फरक असतो. आणि ज्या पद्धतीने श्रीरामच्या कसरली संघाने प्रदर्शन केलं आहे कदाचित. सध्या आपण धावफलक जाऊया 22. विकेट बाद झाले 3.2 चेंडूचा खेळ संपला गेलाय. सेमीफायनलचा मॅच सुरू आहे. जाणता राजा चषक 2025चा हा शेवटचा रणसंग्राम. बॅटची एज पण इष्टांच्या मागे एक धाव. सँडीला स्ट्राईक येऊन आणलं जात आहे. जोपर्यंत संदीप किडी मैदानाच्या आत आहे तोपर्यंत नारंगी टीमसाठी जमेची बाब आहे. कारण आता अशा स्टेटमध्ये तुम्ही आहात की पहिली फेरी दुसरी फेरी क्वार्टर फायनल नाही आहे, ती सेमीफायनल आहे. जिंकलात तर सरळ स्पर्धेच्या फायनलमध्ये आणि हरलात तर तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळेल. आणि त्याच्यावर दोन्ही संघ सॅटिस्फाय नसतील. 23 धावा आहेत. ओह काय बॉल आहे जबरदस्त. रोहित चुकी झाली पण चांगली बॅकअप विकेटची मिळते आहे. 2 धावा मिळत आहेत. बघा अशा स्टेजमध्ये तुम्ही आहात जिथे सिंगल होती तिथे दुहेरी धावा दिल्या जात आहेत. नारंगी टीमसाठी चांगली जमेची बाब की संदीप किनी अजून मैदानाच्या आत आहे. कारण तो आहे तोपर्यंत त्या सर्व दारोमदा जी आहे नारंगी संघाची त्याच्या खांद्यावरती आहे. 2.4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. 25 धावा फलकावरती आहे. 3 विकेट जरूर गेले आहेत परंतु चांगल्या स्थितीमध्ये आहे. कारण अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी. या षटकाचे 2 चेंडू अजूनही बाकी. म्हणजे 14 बॉल तुमच्याकडे आहेत. आणि मी विनीतचं कौतुक का केलं बघा. विकेट विकेट सिंगल आणि डबल. 4 बॉलमध्ये 3 धावा. सँडी हेलिकॉप्टर उडाला पण विकीच्या डोक्यावरून स्टँड मध्ये झाला डिलिव्हर. आज संदीप किडीचा फटका आहे. धावसंख्या झाली वाढ. धावसंख्या 31. विनीतवर प्रेशर आणलं जात आहे. बॅकफुटवर गेला आणि चेंडूला शॉट अँड पुल पॉवरफुल सक्सेसफुल मैदानाच्या बाहेर. आणखी एक दमदार हिट षटकार. (37) 3 षटकांची समाप्ती आणि 18 चेंडूमध्ये झाल्यात 37 धावा. म्हणून मी म्हटलं ना की सँडी आहे मैदानाच्या आतमध्ये. संदीप किनीला जेव्हा जेव्हा या बैतना परिसरात मी खेळताना पाहिलंय ना तेव्हा
त्यांचा संघ अडचणीत असलेला सँडीकडून नेहमीच चांगला खेळ झालाय आणि त्याच्या साथ देण्यासाठी हेमेंद्र हा खेळाडू देखील कुठे कमी नाही आहे. हेमेंद्रने देखील त्याची गुणवत्ता नेहमीच सिद्ध केली आहे. म्हणून मी म्हटलं ना की तुम्ही मैदानाच्या स्वतःला सिद्ध करा. प्रसिद्ध करण्यासाठी आम्ही आहोत. 18 बॉलचा खेळ संपलाय. 3 षटकाचा खेळ संपला गेलाय. 3 विकेटच्या मदतीने आपण पाहतो 37 धावा आहेत. येणारी 2 षटकं आहेत. या 2 षटकामध्ये काहीही होऊ शकतं. गोलंदाजी मार्गावर पाहूया. 4थ्या षटकामध्ये कुठला गोलंदाज कसल्याच्या टीम कडून रोहित मैदानाच्या आत गेल्या मॅचचा हिरो ज्याने नायगाव संघाला या स्पर्धेच्या 4थ्या आणि 5व्या पायरीवर नेमून ठेवलं ना तो रोहित आलाय. त्याचा पहिलाच बॉल विकी 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 अचूक कलेक्शन फलंदाज बाद. पाटलांचा बैल सुरुवात रोहितच्या षटकाची झाली आहे. एका विकेटने 4 गडी बाद 37 धावा. पहिला डाव सुरू आहे. सेमीफायनलचा मॅच सुरू आहे. जानता राजा चषक. म्हणून मी म्हटलं ना की कौन कहता है कामयाबी किस्मत तय करती है. अरे आपके इरादा में दम होना चाहिए. तो मंजिल में झुकते. तो इरादा मागील मॅच मध्ये पाहिलाय आपण ज्या पद्धतीने नायगाव आणि कसलेचा तो मॅच झाला ना. म्हणून मी म्हटलं होती की मैं कैसे हारूंगा मुझे पता नहीं लेकिन मैं कैसे जीतूंगा मुझे पता नहीं लेकिन मैं हारने वाला नहीं हूँ ये मुझे पता है. हा ध्यास जेव्हा प्रत्येक खेळाडू मैदानात घेतोय ना तेव्हा त्याला सफलता मिळते. कारण म्हणतात ना की जर तुम्हाला तुमचं ड्रीम जर पूर्ण करायचं असेल ना तर तुम्हाला सक्सेसचा घोडा त्या सक्सेसच्या घोड्यावरती तुम्हाला स्वार व्हायचं आहे. तुम्ही स्वप्न पहा आणि त्यासाठी फक्त जिद्दीने पळत राहा. तुम्हाला यश मिळणार आणि ते कसं टीमला मिळालं अजून त्याला पळायचं आहे. अजून त्याला पळायचं आहे. अजून एक संधी आहे. संधी संधी उंची जास्त लांबी कमी पण संधी निघून गेली. काय मॅच चाललाय बघा. पहिल्या चेंडूवर झेल पकडला गेला. दुसऱ्या चेंडूवर झेल सुटलाय. म्हणजे एक बॉल होता कसरा टीमचा आणि हा बॉल होता नारंगी टीमचा. नारंगी संघाला मिळालं हे जीवदान. हे जीवदान त्यांच्यासाठी किती वरदान ठरेल कारण सँडी आलाय स्ट्राईक एंड वरती. धावसंख्येचा विचार केला आपण 3.2 षटकाचा खेळ 38 धावा आहेत. 4 गडी बाद झालेले आहेत. सेमीफायनल सुरू आहे. पहिला डाव सुरू आहे. सँडीसाठी चांगला फटका होता. चांगलं क्षेत्रक्षम पहा. रोखलंय थांबवलंय. कुठलीही धाव नाही आहे. धावसंख्येचा विचार केला. धावा होत आहेत फक्त 38. बघा गोलंदाजाने सोडलं पण त्याचा मागे जो बॅकअप होता ना शॉट लॉंग ऑफला जबरदस्त. सँडी च्या बॅट मधून आलाय हा दमदार 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 हिट षटकार. यशवंतजी बघा ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहे. आज दिवस आहे 4 जानेवारीचा. या षटकातील 4 बॉलचा खेळ संपलाय. 44 धावा षटका फलकावरती आहेत आणि 4 गडी बाद झालेले आहेत. 4चा आकडा लकी आहे परंतु इथे लकी आहे तो 6 धावांचा आकडा. बॅक टू बॅक मॅक्सिमम संदीप किडीच्या बॅट मधून येतो हे दमदार षटकार. काय मॅच चालली बघा. पहिला विकेट मिळाला. सिंगल आली. डॉट आला. असं वाटलं या षटकामध्ये नारंगी संघ दावलाय पण जेव्हा एक सिंगल मिळाली आणि सँडी आला स्ट्राईक इन होती. 2 बहारदार षटकार आणि धावसंख्या 50. अजूनही 7 बॉलचा खेळ बाकी आहे. सेमीफायनलचा मॅच सुरू आहे. 2 संघ दावेदार आहेत फायनल मध्ये जाण्यासाठी. एक संघ तर अगोदर तिथे तिकीट घेऊन पोहोचलेला आहे. धर्मवीर प्रतिष्ठान चांदीपचा संघ आणि त्यांच्या समवेत फायनल मध्ये कोण खेळेल हा आहे प्रश्नचिन्ह. उत्तर मिळेल. तिसरा नंबर 3 बॅक टू बॅक मॅक्सिमम याला म्हणतात षटकाराची हॅट्रिक.
म्हणजे पुन्हा एकदा आम्हाला उल्लेख करायला लागेल मैत्री ऑप्टिक रमेश पाटील. एक गॉगल, स्टायलिश गॉगल आमच्या संदीप किनीसाठी. 56 धावा, 4 षटकांचा खेळ संपन्न. शेवटच्या षटक अजून बाकी आहे. सेमीफायनल सुरू आहे. जाणता राजा चषक 2025-26 हे शानदार आयोजन. आणि या आयोजनामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे आमचा प्रेक्षक राजा जिथे जागा मिळाला आहे डोंगरामध्ये जाऊन बघा. त्यात महिलांचा समावेश देखील भरपूर आहे. त्या महिला वर्गाला देखील आमचा सलाम. शेवटचं षटक कोण टाकेल आदित्य याला ती जबाबदारी दिलेली आहे. परंतु इतांशूला एकच करायचं आहे की सँडीला आणायचं आहे स्ट्राईक एवढी. कारण 12 चेंडूमध्ये 46 धावा. मागील मॅचमध्ये आपण एक 50 पाहिले आहे, हाफ सेंचुरी पाहिले आणि सँडी त्या मार्गावरती आहे. 12 मध्ये 46 केले आहेत. अजून त्याच्याकडे 6 बॉल आहेत. जर हा बॉल इतांशू कशा पद्धतीने खेळतोय पाहणं शेष राहणार आहे. खेळलाय चांगला खेळलाय. लॉंग ऑफ पट्ट्यामध्ये एकच धाव घेणार यात काय तिलमाते शंका नाही. कारण सँडीला स्ट्राईकवर आणणं नारंगी टीमसाठी चांगला आहे. 57 धावा अर्धशतकाच्या जवळपास आहे. फक्त 4 धावा दूर. पहिली इनिंग सेमीफायनलची पाहायला मिळते. श्रीराम कसराळी NCC नारंगी या दोन संघामधली जबरदस्त क्रिकेट. सकाळपासून चेंडू आणि फलीचा संघर्ष दिसलाय. प्रयत्न झाला सँडीचा पण कदाचित सिंगलवर थांबावं लागेल. इथे काय घडलं? चुकी झाली. चुकी केली हितांशूने आणि सँडीच्या खेळीला लागला फुल स्टॉप. याला म्हणतात डोक्याचा वापर. कारण म्हणतात ना का जिथे बळ काम येत नाही ना तिथे तुमची हुशारी काम येते. इथे हुशारी वापरली कीपरने. जशी हितांशूने बॅट उचलली ना लगेच यष्ट्यांचा वेध घेतला आणि सँडीच्या खेळीला फुल स्टॉप लावला. रिप्ले मध्ये देखील पाहू शकाल आपण काय घडलं, कसं घडलं, काय झालं. बघा किती हुशारी. बॅट उचलली सँडी पोचला नाहीये आणि सँडीच्या खेळीला लागला फुल स्टॉप. पण काही असो संदीप, तुझी खेळी तुझ्या संघासाठी खूप पोषक ठरली आहे. कारण तुमचा सध्या आपण पाहिला स्कोर बोर्ड जो आहे तो खूप चांगला आहे. 58 धावा आहेत. अजूनही 47 धावांचं योगदान देऊन मैदानाच्या बाहेर तो आलाय आणि आपल्या टीमला या सेमीफायनलच्या मॅचमध्ये एका चांगल्या स्थितीत नेऊन त्याने ठेवलंय. करण आलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आत आल्या करणने दाखवलाय. हम भी आहे तयार, मी देखील आहे तयार. मला संधी मिळाली तर मी सोडणार नाहीये. चेंडू आउट ऑफ दी पार्क. 6 धावा. से करेंगे सबका स्वागत. स्वागत होगा क्योंकि बहुत से मेहमान अभी आने वाले आएंगे और खूब मजा आएगा उनको सुनने में, उनको देखने में. षटकाराने धावसंख्येत वाढ झालेली आहे. धावसंख्या 64, 64 धावा. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. बघा जशी रेस गेली ना ती अंतिम 5 मध्ये धावांचा वर्षाव सुरू झाला. धावा 50, 60, 70, 80 पार जायला लागल्या. का? कारण त्याला माहिती आहे की आता नाही तर पुन्हा कधी नाही. पुन्हा 365 दिवसाची प्रतीक्षा. फटका फसला आणि विकेटचं झालं पतन. करण बॅक टू डगआउट. यशवंतजी वेलकम. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. जाणता राजा चषक 2025-26 हा चाललेला रणसंग्राम आणि त्यातील हा सेमी फायनलचा मॅच. इतांशू आहे. अक्षय गेलाय नुकताच न्यू बॅटर. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 गडी आणि 64 धावा आहेत स्कोर बोर्ड वरती. जो आला तो 6चा पाढा पडून आलाय. षटकार.
यशवंतजी जो फलंदाज पाहतो ना आल्या आल्या षटकारच खेचतोय. त्याला माहित आहे की आता नाही तर कधी नाही, पुन्हा 365 दिवसांची प्रतीक्षा. हा जाणता राजा चषक खेळण्यासाठी आणि खास करून सेमी फायनल खेळण्यासाठी. शेवटचा बॉल फसलाय, फटका फटका फसलाय, फटका फसलाय आणि झेल देखील सुटलाय. 70 धावा झाल्यात. 1 घेतली, 2 घेतली आणि पाहता पाहता पळता पळता 3 धावा की 2 धावा, 3 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. म्हणजे पहिली सेमीफायनलची इनिंग आहे ना ती 73 धावांवर थांबली आहे. थांबली नाही, ती पुढे गेली आहे, कारण हा सेमीफायनल आहे. 73 धावा लागलेल्या आहेत. 73 धावा झालेल्या आहेत. छोटासा ब्रेक आहे आपल्याकडे. 74 धावा करायची आहेत. सेमीफायनलचा दुसरा पडाव आणि दुसरा पडाव जाण्या अगोदर आपण देखील बोलणार आहोत. नाना पाटेकर, दादा कोंडके, मकरंद अनासपुढे, राजकुमार अमरीशपुरी, राज ठाकरे साहेब अमरीशपुरी, त्यानंतर शरद पवार, रामदास आठवले, नरेंद्र मोदी, सनी देओल, अमिताभ बच्चन आणि बालासाहेब ठाकरे यांच्याकडे. त्यांचा आवाज तुम्हाला आता ऐकायला मिळेल थोड्याच वेळा. तो पण लाईव्ह आणि आवाज काढणारे असतील एकमेव आमचे जे आज या स्पर्धेचं आकर्षण आहेत, सरप्राईज पॅकेज आहेत. तुमच्या आमच्या भेटीला येतात थोड्याच वेळात. आपल्या टॉस बॉक्समध्ये किंवा व्यासपीठावरती आमचे रुपेशजी गायवड साहेब, रुपेश गायवड, मॅन फ्रॉम गोखिबरे वसई. तर चला सज्ज व्हा. जोपर्यंत इथे रणनीती आखली जाईल सेमी जिंकून फायनल मध्ये जाण्याची, आपल्याकडे थोडासा वेळ आहे. आपण बोलूया थोडा वेळ आमच्या रुपेश गायवड साहेबांकडे. ऐकूया त्यांचा आवाज. हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो माइक टेस्ट, हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक. ओके, थँक्यू. तर सर्वप्रथम आज जाणता राजा या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये मला जय आणि सर्व आयोजक यांनी मला ठिकाणी आमंत्रित केल्याबद्दल मी त्यांचे मनापासून हार्दिक हार्दिक आभार आणि खूप खूप मनापासून हार्दिक आभार मानतोय. आज माझ्या गळ्यामध्ये बरेच व्हॉइसेस आहेत. ती लिस्ट मी सरांकडे दिलेली आहे आणि प्रमोद शेडगे सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत करतोय. तर आपण एक एक नावं घ्यावे. वेळ आपल्याकडे कमी आहे. माझ्या गळ्यामध्ये आवाज भरपूर आहेत. ऐकतायत का तुम्ही? आवाज येतोय माझं? प्रेक्षकांनो हात वर करा सगळ्यांनी. आवाज येतोय? क्या बात आहे, आवाज येतोय ना. तर माझ्या गळ्यामध्ये बरेच आवाज आहेत. मी कमी नावाची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे. तर आपल्यासमोर मी मनोरंजन करण्यासाठी आलेलो आहे. तर सर प्लीज आपण नाव घ्या. मी आवाज सादर करतोय. माझे लाडके राजकुमार. राजकुमार. जानी ना तलवार की धार से और ना गोली की बौछार से, बंदा तो सिर्फ परवरदिगार से. भोलेनाथ गेंडा स्वामी, तुमने जो मिसाल बना रखी थी, बल्कि हमने उसका फ्यूज कंडक्टर पहले से निकाल रखा है. अच्छा हो गया तुम हमारी इस पीने वाले पाइप को हाथ लगा बैठे. अगर हमारे इस रुमाल को हाथ लगा बैठते तो जानी जल कर राख हो जाते. हम राजा है और राजा रहेंगे. चला गेम होतोय, गेम ऑन होतोय आणि आमच्या प्रमोदजी देखील इथे जॉईन होत आहेत. थँक्यू व्हेरी मच रुपेश गायवड आणि संदीप भोईर.
स्टार्ट ऑफ द मॅच. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल, ह्या वेळेला नो बॉलचा इशारा जरूर आलाय आणि विकी गॉन. ओ माय गॉड, दैव देते नि कर्म नेते. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर नो बॉल आला, परंतु इथे फॉलो थ्रू मध्ये आपण पाहिलं तर चेंडूला स्टॉप केलं धीरज पाटीलने आणि परफेक्शन काय असतं हे दर्शवणारा हा थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. आणि पुढचा आवाज रुपेश गायवड. मी विनंती करेन, आपल्या गळ्यात वेगवेगळे गळ्यात जरूर आवाज आहेत आणि आवाजाचे धनी तुम्ही आहात, तर मी नाना पाटेकर यांचा आवाज आमच्या लाडक्या प्रेक्षकांना ऐकावा. तर आपण नाना पाटेकरची जर पाहिला असेल त्याच्यामध्ये शेवटचा डायलॉग नाना पाटेकर थोडक्यात काढतोय कारण वेळ कमी आहे. आ गए मेरी मौत का तमाशा देखने. अब लटका देंगे जुबानी सी भरेगी आंखें भरेगी तो लटकता रहूंगा मेरा भाई नीचे उतारेगा. आप चले जाएंगे घर जाएंगे खाना खाएंगे सो जाएंगे. ऊपर लो ऊपर देखते हो शर्म आती होगी. मैं दूर खूबसूरत इंसान इंसान नीचे देखकर सब साले क्रिकेटर बन गए. क्रिकेटर अच्छा लगता है. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. अप्रतिम आपण पाहू शकतायत रुपेश गायवड यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. निसर्गाने दिलेली देणगी आहे. संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचले गेले. 5 रन. बॅट्स यावेळेला एज घेत त्यावेळेला 2 रन्स मिळतील. विरल नायर सरांचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 7 या धावसंख्येवर. विनायक भोईर यांच्याकडून आपण पाहतायत जर विनीतची जर दांडी गुल केली तर 300 रुपयांचं कॅश प्राइज विनायक भोईर यांच्याकडून देण्यात येईल. जबरदस्त. यावेळेला आपण पाहतायत संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 74 धावांचं टार्गेट. वैभव एक आक्रमकतेचा सितारा, कोणत्याही सिच्युएशन मध्ये फलंदाजी करण्याची ताकद असणारा हा खेळाडू पाहायला मिळतो. टायमिंगच्या जोरावर खेळतो, परंतु धीरज पाटील विकेट टेकर गोलंदाज. या बॉलला लेफ्ट केलं, सरळ चेंडूला सोडून दिलं होतं. इथून बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 वर जाऊन पोहोचले गेले. एनसीसी नारंगी बी टीमने प्रथम बॅटिंग करत असताना 73 धावा फलकावर तब्बल लगावल्या, परंतु या मैदानात त्या सेफ नाहीयेत. याचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळाला होता. स्लोवर वन चेंडू पाहायला मिळतोय. अतिशय चांगला बॉल आपण पाहू शकताय. धीरज पाटील जीवाची आकांक्षा करतोय. टाळ्यांचा कडकडाट नारंगीकरांकडून होत असताना पाहायला मिळतो. दोन्ही समर्थक मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने या जाणता राजा चषक खारडीच्या मैदानात आलेत. याची संपूर्ण श्रेय महेश भोईर आणि त्यांच्या संपूर्ण टीमला जरूर जाईल. या व्यासपीठावर खारडी गावचे अनमान शान मान सन्मान अभिमान प्रत्येकांची हृदयाची धडकन आदरणीय सन्माननीय प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब व्यासपीठावर मॅचचा आनंद घेत असताना आज आपल्या दैनंदिन जीवनातून अमूल्य वेळ या स्पर्धेला ते देत आहेत. विनीतचा हा फटका एलिव्हेशन तेवढं नाहीये, प्रॉपरली उंची गाठतोय आणि इथे मात्र कोणतीही मिस्टेक करणार नाहीये. सुपर कॅच. फलंदाज बाद. विनीत बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. आता एक आपण अजून आवाज ऐक. हे जमलेले माझ्या तमाम मराठी बांधवांनो, मातांनो आणि भगिनीनो, ते आपले खरं तर छायाचित्र कुठे आहेत? हे काही जमले बघा टिपा. याला म्हणजे कोणी यावं काही करावं. मी तर रजा घेतोय, थोडं पुन्हा येतोय. भाषा माझं बाकी आहे. जय महाराष्ट्र. काय जबरदस्त यावेळेला एफर्ट पाहायला मिळाले होते. अतिशय सुंदर एफर्ट घेत असताना अक्षय पाटील मॅग्निफिसंट फिल्डिंग.
स्वतःला पूर्णपणे झोकलं होतं. आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो हे दर्शवणारं हे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. आणि बॉक्स क्रिकेटचा बेताज आहे अक्षय पाटील, प्रभाकर शेठ, पांडुरंग पाटील, प्रभाकर शेठ साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी अजितजी जगन्नाथ भगत साहेब यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 5,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. आदरणीय हरेश्वरजी जयराम पाटील साहेब यांच्याकडून मंडळाला 5,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. आणि किसनजी पाटील जांभूळपाडा यांच्याकडून 5,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद. या दानशूर व्यक्तिमत्वांचं आम्ही मनाच्या अंतकरणापासून, हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद व्यक्त करीत आहोत. काय एफर्ट होते पहा DBN लाईव्हला. अक्षय पाटीलचं एफर्ट, हा जर बॉल कदाचित हाताला चिकटला असता तर बेस्ट ऑफ द कॅच म्हणून ओळखला असता, कॅच ऑफ द टुर्नामेंट पाहायला मिळाला असता. परंतु हरकत नाही, अक्षय पाटील सुपर फिल्डिंग. त्यावेळेला अप्रतिम बॅकफुटला जात असताना टॅप केलंय आणि तेवढंच उमेदीने क्षेत्ररक्षण यावेळेला स्वीकारलं गेलंय. फिल्डिंगचा दर्जा अप्रतिम पाहायला मिळतो NCC नारंगी ब या संघाकडून. ऍक्शन रिप्ले मध्ये थोडेसे प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. टॅप केला होता, बिटवीन द गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला होता, परंतु त्या बॉलला स्टॉप केलं. जबरदस्त सामना. एका साईडला वैभववर आज खरी दारोमदार जबाबदारी आपल्याला पाहायला मिळेल, कारण वैभवकडे ती खेळण्याची टेक्निक अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. यंदाच्या हंगामामध्ये जर आपण पाहिलं तर फॉर्मामध्ये आहे. रॉकी ग्रुप चषक सुरू आहे, त्या ठिकाणी सुद्धा श्रीराम कसराळी हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल 8 तारखेला. ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे, शॉर्ट पूल केलाय. डीप मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल तेवढीच उमेदीने फिल्डिंग यावेळेला पाहायला मिळते. मॅग्निफिसंट फिल्डिंग मनीष पाटील पुढे सरसावत असताना पाहायला मिळतोय. छोटा पॅक बडा धमाका जय पाटील, एक उंच सकल बांध्याचा. संघाची धावसंख्या 11, 74 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर दुसऱ्या षटकात आतापर्यंत 11 धावा हवाई सफर करावे लागतील आणि ते मात्र रोहित वैतीकडे आहे टॅलेंट. यावेळेला ऑन साईडला पूल केलंय आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय. रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईल मध्ये पूलचा फटका हा वंडरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल, मॅग्निफिसंट षटकार. आशीर्वाद कोसमाई आईचा, करू नका नाद खारडी गावाचा. आशीर्वाद कोसमाई आईचा, अरे हे जाणता राजा चषक भारी. लय भारी जनता राजा चषक आपण अनुभवतायत. बॅटची एज घेऊन चेंडू मात्र पाठीमागे निघून गेला होता. फिल्डर त्या ठिकाणी होते परंतु दूर होते. चांगली जंप मारली होती परंतु इथून मात्र टायमिंग साध्य झालं नाही. 1 रन मिळेल रोहित वैतीच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. लेफ्ट आर्म बॉलर ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर, लेग कटर बॉल, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. फुटवर्क चांगलं होतं परंतु चेंडूच्या बरोबर सरळ रेषेत आले नाहीत आणि त्यामुळे 1 रन मिळते. जय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेलाय. फिल्डर येत आहेत आणि इथून मात्र कॅच कॅरी करतील. ग्रेट कॅच. वैभवच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. तुझी घातली ना जाऊया तुझ्यासाठी वाटली, जाऊया तुझ्यासाठी वाटली. जबरदस्त. यावेळेला हा स्पेल आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड द विकेटने येत असताना कोण बदललाय, बॅटचं टॉपेज आणि कोणतीही मिस्टेक केली नाही. फिल्डर निशांत पाटील. मॅग्निफिसंट कॅच. हे आहेत रमेश मांगेला, वन ऑफ द बेस्ट बॅटर, त्यानंतर बॉलर आणि कॅमेऱ्यात बंदिस्त होत असताना लेजंड खेळाडू म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. वेलकम, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. यावेळेला आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलं गेलंय. चेंडू निघून जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर च्या क्षेत्रात आणि अप्रतिम डीप बॅकवर्ड पॉइंटला चांगला फटका. 4 रन. षटकार. आयोजक भारी प्रकाशक महेश भोईर, असतात सोबत जय पाटील. आयोजक तेज भोईर. थँक्यू.
18 बॉल आणि 50 रन. धावा होऊ शकतात, मी करेन आत्मविश्वास. 2 षटकांमध्ये धावा आलेत त्या 24. गडी बाद झाले 3 विकेट्स गेल्यानंतर श्रीराम कसराडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय अजून सुद्धा खचलेला नाहीये, कारण रोहित सारखा एक फलंदाज अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. बॅटिंग लाईनअप जी आपल्याला पाहायला मिळते, मधल्या फळीतील फलंदाज खूप मोठ्या प्रमाणात चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. नेव्हर गिव्ह अप हा शब्द जो आहे ना तो मात्र डिक्शनरीमध्ये फिट करायला हवा. प्रतिस्पर्धी संघ कोण आहे त्यापेक्षा आम्ही आमची कामगिरी कशा पद्धतीने करू याकडे फोकस करायला हवा. स्वतः एक ब्रँड बना, ब्रँडवर फोकस करण्यापेक्षा स्वतः ब्रँड बनलात तर मार्केटमध्ये डेफिनेटली टिकून राहाल. बॉल आहेत 18 बॉलमध्ये 50 रन. सामना बॅलेन्सिंग धीरज पाटील, विकेट टेकर गोलंदाज. पुन्हा एकदा बॉल तयार. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सिंगल तर मेल. रोहितला माहिती आहे हे षटक आपल्याला व्यवस्थित खेळून काढायचं आणि त्याकरता फलंदाज आपण पाहिला तर यशला सांगितलंय यश तुला बेधडक बॅटिंग करायची आहे. डू ऑर डाय. जबरदस्त सामना. अप्रतिम चांगला बॉल होता. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. 1 रन तर डेफिनेटली आपण पाहू शकतात पळून पूर्ण केले गेले. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 26 धावा. 16 बॉल आणि 48 रनची आवश्यकता आहे. काय क्राऊड पॅक आपल्याला पाहायला मिळतं. प्रेक्षक वर्ग त्यामध्ये किरण चौधरी कशीत वरून सुद्धा उपस्थित झालेत आमचे जवळचे मित्र, त्यांचं सुद्धा वेलकम आहे. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले आणि एकेरीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचते. आकाश पाटील आम्हाला माहिती देत आहेत 27 धावा. 27 15 बॉल आणि 47. आज चित्तथरारक सामने पाहायला मिळाले. अंगाला शहारा येणारे सामने आपण पाहू शकलात आणि पैसा वसूल मॅचेस आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने धीरज पाटीलचं डेंजरस फील्ड राहिलंय, त्यामुळे दोन्हीही फलंदाज सावध पवित्रा घेत आहेत, कारण या षटकामध्ये आपल्याला स्ट्राईक रोटेट करायची आहे. संघाची धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचली गेले. 14 बॉल आणि 46 रन. रोहित उजव्या हाताने थांबवले परिपूर्ण धीरज पाटीलच्या गोलंदाजीवर. ऑन साइडला खेळलाय. फटका तर छान आहे. पिकअप शॉट. मनीष पाटीलला यावेळेला बीट केलाय. फ्लॅट 6 षटकार. थँक्यू. मानाचा, सन्मानाचा आणि अभिमानाचा चषक अर्थातच जाणता राजा चषक आपल्याला पाहायला मिळतोय. 13 बॉल 40 रनची आवश्यकता. रोहित त्यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटले होते, परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागतं. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर 35. 3 षटकांचा खेळ झालाय. 12 बॉल 39 ची आवश्यकता. 2 मिनिटं मॅच थांबवायची आहे. पंच उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय सन्माननीय सदानंद पाटील साहेब, त्यांच्या समवेत जयवंत बसवत, त्यांच्या समवेत अस्मिता पाटील आणि सुनंदा पाटील मॅडम या ठिकाणी आपण पाहू शकतात. 5 मिनिटांचा अवधी. मॅच सुरू ठेवायची आहे. जसे पाहुणे येतील तसं मात्र मॅच आपण स्टॉप करू आणि त्यांची एंट्री यावेळेला आपण करणार आहोत. हे आमचे लाडके प्रेक्षक राजे आहेत. आज कुठेही तुम्ही बसलात तरी सुद्धा तुमच्यावर कॅमेऱ्यात बंदिस्त केलं जाईल. हॅलो. अप्रतिम चांगला बॉल यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि सरळ चेंडू निघून जाईल. यस बाईच्या स्वरूपात 1 रन मिळेल.
संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 36 या धावसंख्येवर. 11 बॉल आणि 38 रन. निशात पाटील जर 3 विकेट घेत आहेत, विकेट हॅट्रिक साध्य करतायत, तर त्यांना DK ब्रदर्स यांच्याकडून 3000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. निशाद पाटीलला ही प्राइज 10 बॉल 37 ची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. या वेळेला ऑन साइडला खेचून मारला आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता रोहित इज ऑन अ फायर. मॅक्सिमम बॅटिंग या षटकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 43. काय फटका खेळला होता दुरून, या बॉलला पिक केलं आणि 6 धावांमध्ये टिक केलं. या षटकाराने संघाची धावसंख्या 43. 9 बॉल आणि विजयासाठी 31 रनची आवश्यकता आहे. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक अँड इनक्रेडिबल बॅटिंग बाय रोहित. 9 बॉल 31. या वेळेला पुन्हा एकदा जबरदस्त इज ऑन अ फायर. काय फटका खेळलाय, क्लास दर्शवणारा आपण पाहू शकतायत. अतिशय चांगली बॅटिंग करत असताना सामना मात्र या वेळेला दूर नाहीये. इथून जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, ओव्हर द विकेटने आले निशात पाटील आणि जबरदस्त गुडघ्यावर बॅलन्स करत घुटना टेक और सिक्सर देख हा षटकार पाहायला मिळतोय. श्रीराम कसराई टीम. संघाची धावसंख्या 49. काय फटका होता, लाजवाब नेत्रदीपक ग्लोरियस शॉट. 49 ला 3. निशात पाटील 13 धावा खर्च करतोय. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ आपण पाहू शकतायत 8 आणि 8 बॉल मध्ये 25. आज श्रीराम कसराई टीमने प्रत्येक संघाला मात्र दुपारपासून घाम फोडलेला आहे. आज जबरदस्त बॅटिंग करत असताना, बॉलिंग करत असताना मागील प्रिव्हियस ओव्हरचा विचार केला तर काय सेन्सिबल बॅटिंग केली. मोठे फटके मारण्याचे जरा सुद्धा त्यांनी मात्र मनामध्ये विचार ठेवला नाही. कारण जर मोठे फटके मारले असते, जोखीम पत्कारली असती, कदाचित मात्र हे क्षण पाहायला मिळाले नसते. त्यामुळे रोहित एक सेन्सिबल बॅटिंग करतोय. 49 ला 3. 8 बॉल 25. या वेळेला व्हॉट अ शॉट, अनबिलिव्हेबल, इनक्रेडिबल, सुपर डिलाइटफुल शॉट. काय फटका खेळलाय. शॉट ऑफ द मॅच आणि शॉट ऑफ द टुर्नामेंट असं सुद्धा म्हणायला हरकत नाहीये. जबरदस्त मनगटामध्ये जाम या वेळेला होती. फोरआर्मचा चांगला वापर केला आणि लॉंग ऑफ क्लिअर करणारा धमाकेदार निशाद पाटीलच्या अगेन्स्ट फक्त चेंडूला दिशा दिली, टच केलं. टायमिंग कसं असावं हे दर्शवणारा फटका. 7 बॉल 19. 74 धावांचा लक्ष्य म्हणून मी उल्लेख केला होता की इथे सेफ धावा नाही आहेत. 77 धावा चेस झाले. 84 धावांचा पाठलाग करताना 80 धावा जाणता राजा खार्डी टीमने सुद्धा प्रतिस्पर्धी संघाला घाम फोडला होता. हे क्रिकेट आहे. जबरदस्त धर्मवीर प्रतिष्ठान चांदीप टीम. मिचचा तो 1 बॉल आणि 4 रनची आवश्यकता असताना मिचचा तो डॉट बॉल आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकलात. 55 ला 3. आता बॉल आहेत 7 आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 19. व्हॉट अ मॅच. निशात पाटील, रोहित वेळ घेतोय. बॅटिंग स्टान्स अप्रतिम, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन, टायमिंगच्या बरोबरीने खेळणारा षटकार चौकारांचा राजा. निशात थोडस मनामध्ये काहूर चाललंय. हे प्रेशर ऑफ सिच्युएशन आहे. सामना रंगतदार स्थितीत यावेळेला पाहायला मिळतोय. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. क्रिकेट इज अ जंटलमॅन गेम असं म्हटलं जातं, परंतु क्रिकेटचा खेळ खेळणं हे तुमच्या हातामध्ये आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. निशात यावेळेला ऑन साइडला जरूर खेळलं गेलंय. 1 रन तर मेल. रोहितला माहिती आहे इथून मात्र स्ट्राईक मला पुन्हा एकदा घ्यायचे. धीरज पाटील येतील. 1 रन मेल. रोहित एवढी सुंदर बॅटिंग करतोय ना, कोणत्याही प्रकारचं त्याच्या डोक्यावर प्रेशर नाहीये. आता 6 बॉल 18 रनची मॅच आहे. 13 बॉल मध्ये 38 रोहितच्या बॅटमधून आलेत. जर हा सामना आवडला असेल तर पुन्हा एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या या दोन्ही संघांसाठी. अतिशय आज टाळ्यांचा कडकडाट होत असताना या मैदानात पाहायला मिळतोय. पैसा वसूल मॅच. मॅच थोडीशी 5 मिनिटं थांबवायची आहे. 6 बॉल 18 रन. अतिशय चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. सुपर मॅच. अतिशय चांगलं क्रिकेट.
या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत सदानंद पाटील साहेब, जयंत बसवत साहेब, अस्मिता पाटील मॅडम, सुनंदा पाटील मॅडम या ठिकाणी त्यांचं आगमन होत असताना कॅमेऱ्यात बंदिस्त होतंय. तुम्ही संपूर्ण मान्यवर मंडळी या स्पर्धेच्या माध्यमातून महेशजी भोईर यांच्या शब्दाला विनंतीस मान देऊन जरूर येताना पाहायला मिळत आहेत. त्यांना सुद्धा स्पर्धा पाहायची आहे आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत त्या मान्यवरांचं जरूर सहर्ष स्वागत असेल. कारण प्रेक्षकाविना मैदान अधुरा आहे आणि व्यासपीठ हे मान्यवर विना अधुरा आहे. जेव्हा हे दोन्हीही व्यक्तिमत्व येतात ना तेव्हा एक वेगळ्या लेवलला ती स्पर्धा जाऊन पोचली जाते. एक चांगलं क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहत आहेत जाणता राजा चषक खार्डी 2025-26. 2025ला आपण गुड बाय केलं. एका वर्षाची आपल्याला वाट पाहावी लागते या स्पर्धेची. कशात कमीच नाही त्याचा विषय गंभीर आहे. त्याच्या नावाचा आहे बोलबाला, त्याच्या नावाचा आहे बोलबाला. अरे कुणी बी बिंदास तोड द्या आमच्या सदानंद दादाला. अरे कुणी बी बिंदास तोड द्या आमच्या सदानंद दादाला. थँक्यू. जबरदस्त या वेळेला आदरणीय सन्माननीय सदानंद गजानन पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यानंतर जयंत शंकर बसवत साहेब उपस्थित झालेत. अस्मिता विशाल पाटील उपस्थित झालेत. सुनंदा प्रमोद पाटील या ठिकाणी उपस्थित होत असताना या सर्वांचं करूया आपण सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपलं सहर्ष स्वागत आहे. नितीनजी गायकवाड या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. विशालजी पाटील यांच्या धर्मपत्नी उपस्थित झालेल्या आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. त्यानंतर जयश्री ताई किनी मॅडम या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण सहर्ष सुस्वागतम. किरण शेठ साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मॅच सुरू ठेवायची आहे. संपूर्ण या मान्यवर मंडळींचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करू इच्छितो. अतिशय चांगला खेळ अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय. ऑल इज वेल ही स्पर्धा आपण अनुभवतायत पाहतायत. या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. 6 बॉल आणि 18 रनची आवश्यकता आहे. पंचांना शंका. मंथन पाटील यांच्याकडून हर विकेटसाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज असेल. चला या आपण ओ स्टेपिंग झाले का पाहूया. डिसिजन पेंडिंग. डिसिजन पेंडिंग आहे. आपण चेक करणार आहोत राकेश राऊत. ज्या पद्धतीने आपण पाहत आहेत राकेश राऊत सर आहेत. काय एक्झॅक्टली डिसिजन पेंडिंग. टेक्निकल रूम मध्ये डिसिजन पेंडिंग राहिलेला आहे. अतिशय चांगलं क्रिकेट आपण पाहू शकतायत. निशांत पाटील याचं षटक महाग ठरल्यानंतर हेमेंद्रला यावेळेला बोलवलं गेलंय. आपण चेक करणार आहोत ज्या पद्धतीने हा बॉल आपण पाहिला तर काय एक्झॅक्टली हा बॉल आपण पाहू शकतायत आणि राकेश राऊत सर डिसिजन देतील. डिसिजन पेंडिंग. डिसिजन पेंडिंग आहे. आतापर्यंत आपण पाहू शकतायत कारण क्रुशल मोमेंट आहे आणि खूप चांगली मॅच रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मान्यवरांच्या माहितीसाठी हा सामना पाहायला मिळतोय. श्रीराम कसराळी कृपया करून थोडंसं बाउंड्री लाईनच्या थोडंसं
काही इंचांवर आपण उभं राहायचंय. श्रीराम कसराळी वर्सेस आपण पाहू शकतायत एका साईडला यस इट्स अ नो बॉल. नो बॉलने आज खूप त्रस्त केलेला आहे. ओ स्टेपिंगचा हा यावेळेला नो बॉलचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फ्री हिटचा सिग्नल. 57 धावा झालेत. जबरदस्त आज सामना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल तयार. हेमेंद्र फ्री हिटचा बॉल जरूर आलाय. 1+ फक्त एकच धाव मिळाली नो बॉलच्या स्वरूपात. 6 बॉल आणि 17 रनची आवश्यकता आहे श्रीराम कसराळी टीमला. हा सामना आवडला असेल तर पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचा गजर याला हवा पूर्ण मैदानासभोवताली. व्हॉट अ मॅच. हेमेंद्र फ्रीटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. उलटाच बॉल होता ऑन साईडला. जोखीम पत्करणारा फटका नाहीये. यावेळेला नशिबाची साथ मिळते. याला म्हणतात न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा हरावं लागतं, झुकावं लागतं. 4 रन चौकार. नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. अरे जाणता राजा चषक भारी जय हाय मानाचा. थँक्यू. लय मानाचा, सन्मानाचा आणि अभिमानाचा हा चषक जाणता राजा चषक खारडी आपण पाहतायत. महेशजी भोईर यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या गावाचे आनमान शान मान सन्मान प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब सुद्धा आपण पाहू शकतात व्यासपीठावर आणि संपूर्ण मान्यवर मंडळी सदानंद दादा पाटील यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. जयवंत बसवत साहेब यांना आपण पाहू शकतायत. संपूर्ण ही मंडळी. अस्मिता पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. सरळ बॅटचा वापर केला गेला. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी धावलेत मात्र इथून थ्रो परफेक्ट नाहीये. जीवाची आकांक्षा केली जाते. आता बॉल आहेत या वेळेला 4 आणि 4 बॉल मध्ये धावा हव्यात त्या 11. वॉट अ मॅच. पैसा वसूल मॅच. आणि मान्यवर मंडळी सुद्धा बरोबर या वेळेवर आलेले आहेत. 4 बॉल आणि 11 रन. इथे 77 धावा चेस केलेल्या आहेत. याच संघाने एकविरा नायगाव टीमला घाम फोडला होता. गेल्या मॅच मध्ये सुद्धा चांदीप संघाला घाम फोडला होता तो जाणता राजा खारडी टीमने. म्हणजे आमचं ग्रामीण क्रिकेट कुठे पुढे चाललंय हे मात्र यावेळेला टॅलेंट पाहायला मिळतं. 4 बॉल 11 रन. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल हेमेंद्र. हेमेंद्र सुद्धा हा मात्र कोणत्याही सिच्युएशन मध्ये विकेट घेण्याची कला त्याच्या अंगी आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. चांगला बॉल होता, चांगला बॉल होता. ऑन साईडला खेळला गेला. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटले. दबाव दबाव आणि फक्त दबाव. रोहित यावेळेला सुरक्षित. आता बॉल आहेत 3 आणि 3 बॉल मध्ये 9 रनची आवश्यकता आहे. प्रत्येक नो बॉल साठी जर आपण पाहिलं तर यावेळेला आपण पाहू शकतायत 500 रुपयांचं कॅश प्राइज मिळणार आहे. आदरणीय सन्माननीय या ठिकाणी आपण पाहू शकतायत एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. बघूया. एक प्रत्येक 9 बॉलला 500 रुपये. 3 बॉल आणि 9 रनची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. या वेळेला स्टायलिश शॉट. ओ माय गॉड. क्लास. दॅट्स नॉट अ शॉट. दॅट्स अ स्टेटमेंट बाय रोहित. अशा प्रकारे षटकाराने मात्र अर्धशतक झळकावलंय. बॅट दाखवायची आहे. आयोजक भारी प्रकाश कदम डॅशिंग महेश भोईर. 2 बॉल आणि 3 रनची आवश्यकता आहे. 2 बॉल 3. बॅटिंग आवडली असेल तर एकदा प्रेक्षकांना जोरदार टाळ्या येऊ द्या. 2 बॉल आणि 3 रन. नो बॉल साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज लागलं गेलंय. चला नो मीटिंग नो टाइम. 2 बॉल आणि 3 रन. कोणत्या संघाला एका वर्षाची वाट पाहावी लागेल. 365 दिवस 52 आठवडे 8760 तास 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद म्हणजेच 1 वर्ष पूर्ण होतं. आणि या जाणता राजा चषक खारडीच्या मैदानात कोणत्या संघाला पुढील वर्षात यावं लागेल तर कोणता संघ अजूनपर्यंत फायनल मध्ये प्रवेश करेल. जबरदस्त सामना. 2 बॉल आणि 3 रनची यावेळेला आपण पाहू शकतात मॅच.
आदरणीय सन्मान्य दशरथ शेठ साहेब यांच्याकडून आपण पाहू शकतायत 1000 रुपये रोहित वैतीसाठी आलेले आहेत. चांगली बॅटिंग त्याची, खरोखरच कौतुक करावं लागेल. प्रेशर ऑफ सिच्युएशन मध्ये मात्र कशी फलंदाजी करायची, डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून कसं खेळावं हे मात्र दाखवून दिलं गेलंय. ही मॅच जर जिंकून दिली तर आदरणीय सन्मान्य राकेशजी मेहर तलावपाडा यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 2 बॉल आणि 3 रनची आवश्यकता आहे. हेमेंद्र मॅच विन करून देईल का? काय जबरदस्त प्रत्येक मॅच रंगतदार स्थितीमध्ये आपण पाहिले. 2 सेमी 1 फायनल, दोन्ही सेमी मात्र यावेळेला रंगतदार स्थितीमध्ये आपण पाहिलेल्या आहेत. हेमेंद्र टू रोहित. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. फिनिश, फायनल मध्ये प्रवेश, नतमस्तक झालाय. प्रणाम करतोय रोहित वैती, रोहित वैती आणि फक्त रोहित वैती. ज्या खेळपट्टीने आम्हाला नाव दिलंय त्या खेळपट्टीला माझा प्रणाम. हे दर्शवणारं मात्र यावेळेला दर्शन घडवलंय रोहितच्या बॅट मधून. हा आहे कसराळीचा राजा. सुपर. खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा, करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. अरे जाणता राजा चषक भारी जय हाय मानाचा, आहे जाणता राजा चषक भारी खारडी गावाचा. जाणता राजा चषक भारी हाय हाय मानाचा, आहे जाणता राजा चषक भारी खारडी गावाचा. आयोजक भारी प्रकाश कदम डॅशिंग महेश भोईर. माजी सरपंच अशोकजी किनी कोपर यांच्याकडून किशोर किनी यावेळेला आपण पाहू शकतात आणि त्यांच्याकडून 1000 रुपये आलेत. आणि राकेश मेहर यांनी मात्र रोहित वैतीच्या अकाउंटला जीपे केलेले आहेत, ट्रान्सफर केलेत. तर रोहित वैती, चला या प्रेझेंटेशन बॉक्स जॉईन करा. संदीप भोईर त्या ठिकाणी असतील. चला लवकरात लवकर आपण आणि संदीप भोईरे कॅश प्राइज द्यायचा आहे. दशरथ शेठ साहेब यांच्याकडून 1000 रुपये या व्यासपीठावरच देऊया. आणि जे 1000 रुपये माजी सरपंच किशोरजी किनी यांच्याकडून 1000 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. सर्वांचं पुन्हा मनापासून हार्दिक स्वागत. आज खऱ्या अर्थाने इथे दिसतोय की जाणता राजा चषकासाठी जी मेहनत घेतली गेली ना ती कुठेतरी आता आम्हाला दिसते. तर चला टीम मीटिंग